राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय। नमस्कार। आज दिनांक 5 मार्च। श्रीराम जय राम जय जय राम। भगवंताचे नाम कधी सोडू नये। नमस्कार। आज दिनांक 5 मार्च। श्रीराम जय राम जय जय राम। भगवंताचे नाम कधी सोडू नये। जगामध्ये सर्वस्वी खरे असे अस्तित्व एकच असले पाहिजे, त्यालाच आपण भगवंत असे म्हणतो। भगवंत हा अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे मनुष्याचा विचार त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही। मानवी विचार हा शब्दमय आहे, म्हणून विचाराच्या भूमिकेवर उभे राहून भगवंताची कल्पना करायला शब्द हे साधन आहे। याला नाम असे संत म्हणतात। ज्या अंतःकरणात नाम आहे, म्हणजे ज्या अंतःकरणामध्ये भगवंताबद्दल प्रेम, आस्तिक्य बुद्धी, भाव, श्रद्धा आहे, तिथे भगवंत विशेष प्रगट झालेला दिसून येतो। भगवंताबद्दल आस्तिक्य बुद्धी असणे म्हणजे स्वतःबद्दल नास्तिक्य बुद्धी असणे होय। एका म्यानात ज्याप्रमाणे 2 तलवारी राहू शकत नाहीत, त्याचप्रमाणे भगवंत आणि अहंपणा एका अंतःकरणात राहू शकत नाहीत। संत हे भगवंताशी एकरूपच झालेले असतात। भगवंताचे नाम घेणे म्हणजे आपल्या कर्तेपणाचा अभिमान कमी करणे होय। नामाचे प्रेम लागले म्हणजे कर्तेपणाचा अभिमान कमी होतो। कर्तेपणा भगवंताकडे सोपविल्यावर आपली स्वतःची इच्छा राहतच नाही। जिथे इच्छा नाही तिथे यशापयशाचे महत्त्व उरत नाही। कधी सुख तर कधी दुःख, कधी यश तर कधी अपयश हा प्रपंचाचा धर्मच आहे हे ओळखून आपल्या आयुष्यात घडणाऱ्या सर्व घटना त्याच्या इच्छेने आणि सत्तेने घडून येतात, अशी जाणीव ज्याच्या अंतःकरणात उमटली, त्याला भगवंताचे अस्तित्व खरे समजले। मी खरा नसून तोच खरा आहे हे सांगण्यासाठी जिथे मीच उरत नाही, ती खरी पूर्णावस्था होय। तिथे मी त्याला जाणतो हे देखील संभवत नाही। संत ओळखू यायला आणि त्याची भेट घडायला भगवंताचे नामच घेत राहणे आवश्यक आहे। नाम घेत असताना सदाचरण कधीही सोडू नये, नीतीच्या मर्यादा कधी ओलांडू नयेत, निराश कधी बनू नये, देहाला उगीच कष्ट होऊ नये, पण काही झाले तरी भगवंताचे नाम कधी सोडू नये। कर्तव्याचे फळ प्रारब्धाधीन असल्याने जे फळ मिळेल त्यात समाधान मानावे। किंबहुना भगवंताच्या सत्तेने सर्व सूत्रे हलतात, म्हणून प्रारब्ध देखील त्याच्या नजरेखाली काम करते। नाम घेणे म्हणजे सर्वस्व देणेच होय। मोठा अधिकारी आपल्या सहीचा शिक्का करतो, तो ज्याच्या हातामध्ये असतो तो मनुष्य त्या शिक्क्याने साहेबा इतकेच काम करून घेऊ शकतो। हे जसे व्यवहारामध्ये आहे, अगदी तसेच भगवंताच्या बाबतीतही आहे। जे काम प्रत्यक्ष भगवंत करतो तेच काम त्याचे नाम करीत असते। भगवंताचे प्रेम एकदा चिकटले की त्याच्या आड दुसरे काहीही येत नाही। श्रीराम जय जय राम। महाराज म्हणतात की आपल्या आयुष्यात काहीही जरी झालं, कोणतीही परिस्थिती आली, तरीही भगवंताचं नाम आपण कधीही सोडता कामा नये। आपला हा प्रपंच असतो, त्यात अनेक विषय असतात आणि त्यात आपण अडकून पडतो आणि त्यामध्ये आपल्याला भगवंताचं खरं तर स्मरण होऊन जातं। पण म्हणूनच आपण खरं तर अगदी जाणतेपणाने आपलं हे नाम घेत राहावं आणि आपल्या भगवंताशी अनुसंधान साधावं, आणि तरच आपल्याला आपला परमार्थ साधता येऊ शकतो। आपला अहंपणा सोडल्याशिवाय आपण भगवंताच्या निकट नाही जाऊ शकत, कारण सगळ्यात मोठी अडचण त्याच्या आणि आपल्यामध्ये जी असते तो हा मीपणा। पण जिथे आपण आपलं सर्वस्व आपल्या भगवंताला अर्पण करतो तिथे मग हा मीच उरत नाही, आणि जिथे मीच नाही तिथे माझं काहीच नाही, तिथे सारं काही फक्त त्याचं उरतं। आणि मग अशावेळी आपल्याला दुसरं कसलंही स्मरण राहत नाही, कसलीही इच्छा उरत नाही,
आणि मगच आपण आपल्या भगवंताला साधू शकतो, त्याच्याजवळ जाऊ शकतो. आणि म्हणूनच महाराज म्हणतात की तुम्ही पूर्णपणे त्या भगवंताचे होऊन जा, त्याच्यामध्ये स्वतःचं सारं काही विसरून जा आणि मग तुम्हाला आयुष्यातलं खरं समाधान निश्चितपणे लाभेल. हे सारं समाधान आणि हा आनंद आपल्याला आपल्या आयुष्यात आपल्या गुरुच्या कृपेने लाभो, हीच त्या गुरुचरणी प्रार्थना. तुम्हा साऱ्यांसाठी खूप सारी गुरु ब्लेसिंग्स. श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव.